पुरणपोळी बनवताना पुरण बाहेर येतं, पोळी फाटते किंवा दुसऱ्या दिवशी ती कडक होते. असा प्रॉब्लेम तुमच्याही घरी होत असेल, तर आज मी तुम्हाला अगदी मऊसूत, पातळ, खमंग आणि परफेक्ट पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. यात मी पुरण गाठीविरहित कसं करायचं, कणिक कशी मळायची, पोळी फाटू नये यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची पुरणपोळी, जी अतिशय मऊ, पातळ आणि चविष्ट होते. जर माझ्या या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी कराल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोळी फाटणार नाही, पुरण बाहेर येणार नाही आणि दुसऱ्या दिवशीही जरी ही पुरणपोळी तुमची उरली, तर ती कडक होणार नाही. अतिशय मऊसूत ही दुसऱ्या दिवशीही लागेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे चना डाळ घेतलेली आहे. 1 कप चना डाळ घेतली आणि ती स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. इथे प्रमाण महत्त्वाचं आहे, कारण गोडाच्या पदार्थामध्ये प्रमाण नेहमी मोजून घालायचं. तर इथे आपण 1 कप चना डाळ घालणार आहे. तर यामध्ये गूळ किंवा साखर किती घालायची हे पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया. तर ही डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून आता ही डाळ या कुकरमध्ये घातली आणि चणा डाळ मी इथे भिजत वगैरे घातलेली नाहीये. भिजत वगैरे घालायची गरज नाहीये जर तुम्ही कुकरमध्ये याला शिजवत असाल तर. तर आता यामध्ये मी 2.5 कप पाणी घातलं आणि या कुकरच्या मीडियम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. त्यापेक्षा जास्त काढल्या तरीही चालेल. लवकर शिट्ट्या जर होत असेल तर 2 ते 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर काढा आणि त्यानंतर गॅस कमी करून 10 मिनिटं याला शिजवून घ्या. तर अगदी मऊसूत ही डाळ शिजली पाहिजे. अशी डाळ शिजली ना, की मग आपलं पुरण पण अगदी छान मऊसूत होतं. तर आता आपण या पुरणपोळीचं जे आवरण आहे, पोळी आहे ती करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आज मी हा जे पुरण तयार केलेलं आहे ना, तेवढे पूर्ण पुरणाच्या पोळ्या करणार नाहीये. त्याच्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ कमी घेतलेलं आहे. इतक्या प्रमाणाला तुम्हाला 2 कप गव्हाचं पीठ लागेल. 1 कप जर चणा डाळ घेतली तर 2.5 ते 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेऊ शकता. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ही छान अशी मऊसूत कणिक मळून घेतलेली आहे. तर अगदी छान मऊ मळायचं, जसं मी इथे दाखवलं अगदी त्या पद्धतीने. थोडंसं तेल लावून आता याला झाकून ठेवू आणि एक 15 ते 20 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत आपली इथे जी डाळ शिजलेली आहे ती बघून घेऊया. तर हे बघा, कुकर उघडल्यानंतर पूर्ण प्रेशर जाऊ द्यायचं आणि त्यानंतरच कुकर उघडायचा आणि किती छान मऊसूत आपली ही डाळ शिजलेली आहे. तर अशीच आपल्याला ही डाळ शिजलेली पाहिजे. आता यातलं जे पाणी आहे ते काढून घेऊ. आता इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी घालून ही शिजवू शकता. 2 कप पाण्यामध्ये पण ही शिजेल, पण मला थोडंसं पाणी पाहिजे होतं किंवा कधी-कधी काय होतं पाणी कमी पण पडतं. मग अशा वेळेस तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला. तर मी 2.5 कप पाणी घातलं, तुम्ही बघितलं. यातलं थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी डाळ पण मी बाजूला काढून घेतलेली आहे, कारण मला आता याची आमटी करायची आहे. तर कटाच्या आमटीसाठी मी ही थोडंसं पाणी काढून घेतलं आणि उरलेली जी डाळ आहे ती परत आपण या कुकरमध्येच घालू. त्यानंतर 1 कप यामध्ये गूळ घालायचा आहे आणि जर तुम्ही साखर घालत असाल तर ती पण पाऊण ते 1 कप साखर घाला किंवा तुमच्याकडे कितपत गोड खातात त्या पद्धतीने. पण पाऊण कप किंवा 1 कप साखर पुरेशी होते, त्यापेक्षा जास्त गोड करू नका. त्यानंतर आता याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी घट्ट होतपर्यंत याला शिजवायचं. सुरुवातीला जेव्हा आपण यामध्ये साखर किंवा गूळ जे घातलेलं असतं त्याचं पाणी सुटतं किंवा पाणी होतं, त्याच्यामुळे हे थोडंसं सैल होतं आणि हळूहळू याला जसं शिजवत गेलं तसं हे घट्ट होतं. तर हे बघा, छान घट्ट हे शिजत आलेलं आहे. यामध्ये 1 चमचा मी असा टाकून ठेवला तर तो सरळ उभा राहतोय इतपत ते शिजवायचं. खूप पातळ जर आपलं हे पुरणाचं सारण जर झालं तर पोळी फाटते. जर पोळी फाटू नये असं वाटत असेल तर आपलं हे जे पुरण आहे ते थोडंसं छान या पद्धतीने घट्ट असं शिजवायचं, जसं मी इथे दाखवलंय अगदी त्या पद्धतीने. तर आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घातली आणि आता याला गरम असताना चाळून घेऊ. तर पुरण पात्रामध्ये तुम्ही असं याला चाळून घेऊ शकता किंवा माझ्याकडे ही पुरणाची चाळणी म्हणजे आमच्याकडे अशी मिळते. मी आता नाशिकवरून बोलत आहे. नाशिकला असं एक पुरणाची चाळणी मिळते. ही घ्या. तुम्हाला अतिशय कामी येते ही चाळणी. या चाळणीमध्ये हे पुरण घालायचं आणि ग्लासच्या वगैरे सहाय्याने या पद्धतीने संपूर्ण पुरण
चाळून घ्यायचं. तर दिसतंय ना किती छान, म्हणजे अप्रतिम होतं, अजिबात टेन्शन नाहीये. जर तुमच्याकडे नसेल तर हे नक्की घ्या. मी लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही खाली प्रॉडक्ट मध्ये बघितलं ना तर तुम्हाला हे दिसेल, त्यावरून तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या घराजवळच्या कुठल्याही भांड्यांच्या दुकानामध्ये पण ही मिळते, तिथून पण घेऊ शकता. तर आता आपण पुरण हे छान चाळून घेतलेलं आहे. यामध्ये मला थोडी वेलची पावडर कमी वाटली तर मी परत थोडी वेलची पावडर घातली आणि जायफळ पावडर, म्हणजे वेलची पावडर मध्ये जायफळ नव्हती बारीक केली तर मी थोडंसं जायफळ पावडर पण किंवा जायफळ पण असं किसून घातलेलं आहे. आणि आता हे छान मिक्स करू आणि आता याला थंड होऊ देऊ. पुरणपोळी करताना हे जे पुरण आहे तर हे चांगलं थंड असायला पाहिजे. अजिबात गरम असताना पुरणपोळी करू नका, नाहीतर ती फाटते. तर पुरणपोळी लाटताना फाटू नये, ती मऊ राहावी यासाठी भरपूर टिप्स मी इथे सांगितलेल्या आहे. आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी आणि या सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन येतं. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेलच तर त्यासाठी एक लाईक करा. तर आता आपण पुरणपोळी करायला घेऊ. तर मी पोळीचा किंवा पिठाचा एक छोटा गोळा घेतला. खूप छोटा घ्यायचा नाही किंवा खूप मोठा घ्यायचा नाही. इथे मी अगदी आपला नेहमीची पोळी असते किंवा चपाती आपण करतो त्यापेक्षा छोटा गोळा घेतला आणि त्यापेक्षा जास्त इथे पुरण घेतलेलं आहे. तर आजची जी मी पुरणपोळी केलेली आहे ना त्यामध्ये भरपूर पुरण भरून ही पुरणपोळी केलेली आहे. तुमच्याकडे पुरण कितपत लागतं, म्हणजे तुम्ही पुरणपोळीमध्ये किती पुरण घालता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी भरलेली पुरणपोळी तुम्ही करता की थोडं पुरण घालून पुरणपोळी करता हे कमेंट करायला विसरू नका. तर बघितलं, या पद्धतीने मी ही पुरणपोळी तयार केली. अजिबात फाटली नाही का तुटली नाही आणि परफेक्ट गोल गरगरीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि आता याला दोन्हीकडून मस्त तूप घालून छान खरपूस अशी भाजून घेऊ. बघितलं ना किती टम्म फुगलेली आहे ही पुरणपोळी. याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या, म्हणजे 4 पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ किंवा पुरणपोळी पुरण जे असेल तर ते ठेवून देणार आहे. तर या पद्धतीने मी सगळे पुरणपोळ्या तयार करून घेते. तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच छान छान रेसिपीज सोबत. आणि आता आपल्या सिरीज पण चालू आहे, त्या सर्व सिरीज आणि अशा मस्त मस्त रेसिपीज पुन्हा बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.